खाली बसा मागचे आले पाहिजे उलटे नका करू, व्यवस्थित धरा उलटे नका करू. यांनी ज्या सगळ्या आपल्या ज्या मागण्या आहेत लेवलच्या ज्या आहे त्यांच्या लेवलवर करणार आहेत आणि दुसऱ्याचं जे आहे वर जे काही आपण मागणी केलेली आहे की बाबा स्थानिक लेवलवर त्या मॅनेजरला 10 लाखापर्यंत हे द्या, तर त्या पद्धतीनं आपण हे करणार आहोत. तर आपण एक निवेदन देतोय त्याला, हे निवेदनचे आपण एक बँक मॅनेजरांची काय चर्चा झाली? आज आपला रुग्ण मोर्चा होता, काय आश्वासन दिलं? आपल्या मागण्यांपैकी किती मागण्या मान्य झाल्या? आम्ही पहिल्यांदा मागासवर्गीयाच्या कर्ज प्रकरण देणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात रुग्ण मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे काही रिजनल मॅनेजर आहे की ज्यांच्या अंडरमध्ये औरंगाबाद आणि जालना 2 जिल्हे जे आहे त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे काही कर्ज प्रकरणं दाखल केल्या जातात, परंतु त्या बँक व्यवस्थापन जातीय द्वेषात भावनेतून त्या अर्जदारास 2-2 वर्ष चक्र मारायला लावतात. ही बाब आम्ही त्या रिजनल मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आर्थिक वर्ष जे आहे की 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष आहे. या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला जे टार्गेट दिलेलं जातं ते टार्गेट पूर्ण करणं बंधनकारक आहे. ही अट त्यांनी आमची मान्य केली आणि त्याच्यात सकारात्मक आमच्याशी चर्चा केलेली आहे. दुसरी मागणी जी आहे आमची की त्याच्यामध्ये कर्ज प्रकरण 3 महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावं आणि 3 महिन्याच्या नंतर जर अगोदर निकाली काढलं नाही तर त्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी, ही अट त्यांनी मान्य केलेली आहे. शासनाने ठरवून दिलेलं जे काही टार्गेट आहे 100% ते टार्गेट पूर्ण करण्याचंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. चौथी मागणी जी आहे आमची की पहिल्या पूर्वीप्रमाणे बँक मॅनेजरला 5 लाख रुपयाचं सँक्शनिंगचे अधिकार होते, आता त्यांना 10 लाख रुपयाचे अधिकार देण्यात यावे. ही मागणी त्यांनी सकारात्मक घेऊन वरिष्ठांकडून चर्चा करून त्या बँक मॅनेजरला ते पूर्वीप्रमाणे 10 लाखाची देणार. आमची दुसरी जी मागणी होती की सिबिलची अट रद्द करण्यात यावी, कारण बड्या उद्योगपतीला कर्ज देत असताना सिबिलची अट लावल्या जात नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की RBIचं असं आमच्याला गाईडलाईन आहे. पण RBIची गाईडलाईन जरी असली तर RBIनं असं कुठलेही आदेश किंवा RBIनं परिपत्रक काढलेलं नाही, हे त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा एखादा खातेदार तुम्ही जर मोबाईलसाठी कर्ज घेतलं, 3 हप्ते तुम्ही थकीत झालं, तुमचं खातं NPA मध्ये गेलं आणि तुम्ही ते खातं रेग्युलर केलं तर आम्हाला कर्ज देण्यास कुठलाही अडथळा नाही. अशा पद्धतीचा आमच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि जे व्हायबल प्रकरणं येतील ते प्रकरणं आम्ही जेवढं टार्गेट शेड्यूल कास्टसाठी दिलेलं आहे